हॅलो फ्रेंड्स, ह्या ब्लाउजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता. अगदी परफेक्ट आलेलं आहे. कटोऱ्याचं शेप आणि बेल्टचा शेप बघू शकता. किती छान आणि मस्त अशी आपल्या ब्लाउजची फिटिंग आणि फिनिशिंग सहित आपलं ब्लाउज जे आहे तयार झालेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 32 साईजचं कटोरी ब्लाउजचं कटिंग जे आहे पाहणार आहोत. तर ब्लाउजचं शोल्डर जो आहे पूर्ण अगदी व्यवस्थित असं बसलेलं आहे. पूर्ण फिनिशिंग सहित आपलं ब्लाउज जे आहे इथं तयार झालेलं आहे. अगदी बघू शकता तुम्ही पूर्ण ब्लाउज जे आपलं फिनिशिंग सहित ते तयार झालेलं आहे. आणि मागचा गळा बघा चौकोन असा आपण काढून घेतलेला आहे. अगदी व्यवस्थित आपल्या पाठीवर असं गच्च बसलेलं आहे. तर बघू शकता पूर्ण गळ्याची फिनिशिंग किती छान अशी आलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाउजचं कटिंग जे आहे पाहणार आहोत. तर पूर्ण आपलं ब्लाउज इथं तयार झालेलं आहे. अगदी आपल्याला परफेक्ट जर कटिंग करायची असेल तर व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. हॅलो फ्रेंड्स, मी भारती, आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज जे आहे आपण 32 साईजचा आपण कटोरी ब्लाउज कटिंग करणार आहोत. पूर्ण लांबी जी आहे 12.5, छातीचा चौथा भाग आहे 8 इंच, 1.5 इंच सिलाई मार्जिंग, बाही लांबी आहे 4.5, 1.5 इंच सिलाई मार्जिंग आणि दंडघेर आहे आपलं 5.5, मुंडा जो आहे 6.5 पावणे 6 इंच आहे. कंबर जी आहे आपली इथं 29. चला तर मग आता आपण पूर्ण ब्लाउज जे आहे आपण आता कटिंगला स्टार्ट करूया. तर सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाउज पूर्ण डबल फोल्ड करून घ्यायचा आहे. तर बघा इथं आपण डबल फोल्ड करून घेतलेली आहे ब्लाउज पीस. ती अगदी व्यवस्थित आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे इथं. तर पूर्ण आपण अगदी व्यवस्थित इथं जोडून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही. आता आपल्याला ब्लाउजची सगळ्यात अगोदर उंची टाकून घ्यायची आहे. तर उंची आहे आपली 12.5, तर त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच अधिक घ्यायचा आहे. तर बघा इथं 1 इंच आपण अधिक घेत आहोत. तर पूर्ण जी उंची आपली 12.5, तर आपल्याला इथं 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर इथं सगळ्यात मापात आपण 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. आता पूर्ण शोल्डर जे आहे आपण इथं आता इथून आपल्याला पूर्ण शोल्डर जे आहे इथं आपण टाकून घ्यायचं 5 इंच. तर बघा इथं 5 इंच शोल्डर टाकून घेतलेला आहे. तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकता. आणि जे इथं 5.5 इंच मुंडा आणि छातीचा चौथा भाग जो आहे आपला 8 इंच आणि 1.5 इंच सिलाई मार्जिंग, 2 इंच पण घेऊ शकता. तर इथं 2 इंच 1.5 इंच घेऊ शकतो. आणि आता टेपचा पूर्ण हाफ केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण इथं आर्महोल शेप देत आहोत. तर अगदी आपण थोडं डाऊन करत आर्महोल शेप द्यायचा आहे. आणि इथं बघू शकता तुम्ही पूर्ण आपण आर्महोल शेप दिलेला आहे. तर आपल्याला कमरेचा चौथा भाग इथं काढून घ्यायचा आहे. तर 29 इंच, तर 7.25, 1 इंच टक्ससाठी आणि इथं आपण घेत आहोत 1.5 इंच सिलाई मार्जिंग. तर आपल्याला सरळ रेषा आहे आपण जे ओढून घेतलेली आहे. आता आपण इथं ब्लाउज पूर्ण जे आहे आपण इथं कट करून घेणार आहोत. तर बघा इथं आपण आता ब्लाउज जे आहे आपण पूर्ण कट करून घ्यायचा आहे. तर बघा आता आपलं पूर्ण ब्लाउज जे आहे आपण माप लावलेले जे आहे ते आपण करून घेतलेलं आहे. आता ह्याच ब्लाउजमध्ये आपल्याला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट दोनही आपण कट करून घेणार आहोत. तर अगदी बघा आता इथून आपल्याला 2 इंच गळा जो आहे इथून 2 इंच घेत आहोत. आणि जो आहे समोरचा गळा आहे, समोरील गळा आहे 6 इंच आणि इथून जो आहे आपण 2 इंच घेतलं, बॉक्स तयार केला आणि इथं वर 1 इंच आणि जो आहे आपण इथं गळ्याचा राऊंड शेप, गोल गळ्याचा राऊंड शेप इथं द्यायचा आहे. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण गळ्याचा राऊंड शेप दिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला 3.5 इंच क्रॉस पट्टी आणि इथून 2.5 इंच कमरेच्या साईडनं 2.5 इंच आणि सीधी लाईन बघा इथं ड्रॉ करून घ्यायची आहे. तर आपण सीधी लाईन एक ड्रॉ करून घेतली. अगदी सीधी लाईन आपल्याला स्ट्रेट इथं ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि बेल्टला अगदी व्यवस्थित आपल्याला शेप द्यायचा आहे. आणि कटोरीचा पूर्ण टेप लावून आपल्याला हाफ करून घ्यायचा आणि कटोरीचा मार्जिन काढून घ्यायचा आहे. तर इथं मार्जिन काढून घेतला आणि इथून बघा स्ट्रेट लाईन एक ओढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण 1 इंच वाढवून घेतलेला आहे. तिथून आपल्याला क्रॉसमध्ये एक रेषा वाढवून घ्यायची आहे. आणि इथं अर्धा इंच आपण कमी करून घेत आहोत. तर बघू शकता फ्रंट साईडसाठी 2.5 इंच आपल्याला बघा इथं बरोबर 2.5 इंच कोणत्याही साईजचं ब्लाऊज असो 2.5 इंचाचा आपल्याला कटोरीचा साईड पार्ट घ्यायचा आहे. तर बघू शकता इथं आपण कटोरीचा बेल्टचा शेप इथं दिलेला आहे. तर अगदी आपली इथं कटोरी आणि कटोरीचा साईड पार्ट आपलं तयार झालेला आहे. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टची आपण एकाच वेळेस कटिंग जे आहे करत आहोत. तर अगदी बघू शकता आपण फ्रंटसाठी आता आपल्याला काढून घ्यायची आहे इथं
कटोरीचा साईड पार्ट. तर आपल्याला हा कटोरीचा साईड पार्ट अगदी व्यवस्थित आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. तर बघू शकता जिथं कुठं आपला ॲडजस्ट होत आहे कपड्याच्या ठिकाणी तिथं आपण हा पार्ट जो आहे ठेवून कटोरीचा साईड पार्ट अगदी ठेवून आपल्याला व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आणि हाताने आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला ह्या साईडचा भाग त्या साईडनं आलं पाहिजे. तर बघा पूर्ण आपण इथं जो आहे आपण आर्मोल शेप जे आहे एकदा चॉकनी मार्जिंग करून घ्यायचा आहे. तर बघा इथं मार्जिंग केला आणि कटोरीचा साईड पार्ट अगदी व्यवस्थित आपला इथं उमटलेला आहे. तर बघू शकता इथून आपली कटोरीचा साईड पार्ट अगदी तयार झालेला आहे. आणि अर्धा इंच जो आपण फ्रंट पार्टसाठी कमी केलेला भाग आहे तिथून आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. आणि इथून बघा 1/2 इंच आपल्याला कटोरीचा साईड पार्ट वाढवून घ्यायचा आहे. अगदी बघू शकता तुम्ही. तर बघा आपला फ्रंट पार्ट जो आहे आता इथं तयार झालेला आहे आणि कटोरीच्या खालच्या साईडनं आहे आपल्याला 1/2 इंच वाढवून घ्यायचा आहे. तर बघा आता आपण फ्रंट पार्ट इथं कटिंग करून घेत आहोत. तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ जर तुम्हाला थोडासा बी चांगला जर वाटला असेल आणि व्यवस्थित जरी वाटला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ हवा असेल तर स्टिचिंगचा व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या नंतर येईल. तर तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. तर आता बघा इथून आपण कटोरी काढणार आहोत. तर पंच आलेल्या ठिकाणी आपल्याला कटोरी कट करून घ्यायची आहे. तर अगदी बघा ही कटोरी आपली जशी आहे तेच कटोरी आपल्याला अशी पलटवून घ्यायची आहे. तर अगदी आपण पलटवून घेतलेली इथं आणि हाताने आपल्याला बघा दोन्ही साईडनं मार्जिंग असलेलं हवं. तर आपल्याला हाताने एकदा इथं प्रेस करून घ्यायचे आहे. तर बघा आपली कटोरी ज्या साईडनं उमटलेली आहे. आता कटोरीला आपल्याला एकदा चॉकनी मार्जिंग लावून घेत आहोत आणि आता आपण कटोरी इथं वाढवून घेणार आहोत. तर बघा आपल्या जर छातीचा चौथा भाग जर मोठा असला तरी आपण इथं 1.5 इंच 1.25 इंच घेऊ शकतो. तर मी इथं 1.5 इंच घेतलेला आहे आणि दोन्ही साईडनं अर्धा इंच मार्जिंग करून घेतलेली आहे. तर आता इथं पूर्ण टेप लावून घेतलं, हाफ केलं, खालच्या साईडनं 1.5 इंच घेतलेला आहे आणि बघू शकता तुम्ही क्रॉसमध्ये रेषा ओढून घेतलेली आहे. आता आपण इथं देणार आहोत कटोरीचा राऊंड शेप. अगदी बघू शकता तुम्ही कटोरीचा राऊंड शेप दिलेला आहे आणि इथून आपण आता कटोरीचा गळ्याचा राऊंड शेप इथं देणार आहोत. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपल्याला गळ्याचा राऊंड शेप द्यायचा आहे आणि इथं आपली कटोरी तयार झालेली आहे. अगदी व्यवस्थित आपली कटोरी इथं तयार झालेली आहे. जरी तुम्हाला मोठी कटोरी जर आपल्या कटोरीचा साईज मोठा असला तर आपल्याला मोठं माप घ्यायचं आणि लहान असलं तर आपण लहान पण माप घेऊ शकतो, 1 इंच पण घेऊ शकतो. तर बघा इथं आपली कटोरी पूर्ण तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही कटोरी समजलीच असेल कशी काढायची. तर बघा पूर्ण आपली कटोरी तयार झाली. आता आपण या कटोरीला कट करून घेत आहोत. तर बघा आता इथं आपली कटोरी कट झालेली आहे. आता आपली क्रॉस पट्टी बाही कटिंग करायची आहे. तर बघा आता इथं आपण दोन्ही साईड पार्ट आपण असे जोडून घेतलेले आहे. जो उरलेला कापड आहे असं जोडून घेतलेला आहे पूर्ण बघू शकता तुम्ही आणि त्याच्यावर आपण एक फोल्ड करून घेतलेली आहे. तर याच्यामध्ये 2 स्लीव्ज आपल्याला काढून घ्यायचे आहेत, 2 बाही आपल्याला याच्यात काढून घ्यायच्या आहेत. तर बघा असं फोल्ड करून घेतलं. तर बघू शकता तुम्ही असं फोल्ड करून घेतलं आणि आता आपण सगळ्यात अगोदर आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा जे आहे आपल्याला पार्ट सोडून घ्यायचा आहे. जे आहे हे सिंपल ब्लाऊज आहे, डेली यूजसाठी सिंपल जे आहे ब्लाऊज आहे. तर आपल्याला हातरुपाई जे आपण इथं करणार आहोत तर सीधी लाईन आपण इथं ओढून घेतलेली आहे. तर बघू शकता पूर्ण सीधी लाईन जी आपण इथं ओढून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता बघा इथून आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर बघा इथं 1.5 इंच घेतलेला आहे. आता आपल्याला जेवढी पण आपल्या बाहीची लांबी आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे. तर इथं अर्धा इंच वाढवून घेतला आणि एक लाईन ओढून घेतली. त्याच्यानंतर आपण बघा इथून 3 इंच खाली डाऊन करत घेतलं आणि इथून आता आपल्याला आर्मोल जो आहे आपला जेवढा आहे 7 इंच, तर बघा इथं 7 इंच घेतलेला आहे आणि बघा इथून आता आपला दंडघेर जो आहे 5.5 इंच, 1.5 इंच शिलाई मार्जिंग आणि जो आहे आता आपण इथं बाहीचा शेप देत आहोत. तर बघा अगदी व्यवस्थित इथं आपण बाहीचा शेप देत आहोत आणि आता इथून आपण अर्धा इंच किंवा 1/2 इंच आपण खाली जो आहे फ्रंट साईडनं आपल्याला आकार द्यायचा आहे. तर बघा इथं अर्धा इंचावर 1/2 इंचावर आपण आकार द्यायचा आहे. तर ही झाली आपली बाही जी आहे तयार आणि इथून आपल्याला बघू शकता तुम्ही क्रॉसमध्ये अशी रेषा ओढून घ्यायची आहे. तर आता आपली बाही तयार झाली. आता आपण हिला कट करून घेऊ.
आता इथं छोटे छोटे आपल्याला कट्स लावून घ्यायचे. जेव्हा आपण सिलाई करतो तेव्हा आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि जेव्हा फिटिंग पण करतो तेव्हा पण आपल्याला लक्षात आलं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला छोटे छोटे इथं कट लावून घ्यायचे आहेत. आणि जो आपल्या फ्रंट राऊंडसाठी आपण आर्महोल शेप दिलेला आहे तो पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि जो उलट सीधा आहे आपल्याला इथं मार्जिंग करून घ्यायची आहे. एकदा आपण स्टिचिंगला बसलो की आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता आपण इथं काढून घेणार आहोत क्रॉस पट्टी. ठीक आहे, आपण डबल जो आहे कापड घेतलेला आहे त्याच्यानंतर एक फोल्ड करून घेतलेली आहे. याच्यामध्ये 4 फोल्ड झालेले आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला 2 क्रॉस पट्ट्या ज्या कट करून घ्यायच्या आहेत. ही जी आहे आपली आपण जी आहे मार्जिंग लावलेली क्रॉस पट्टी, बस तिच्यावर आपल्याला मार्जिंग करून घ्यायचं आणि जशी आहे तशीच आपण इथं ठेवून घेत आहोत. तर बघा इथं ठेवून घेतली, हाताने एकदा प्रेस केलं तर आपल्याला या साईडचा भाग त्या साईडनं उमटलेला आहे. आता आपण ह्या क्रॉस पट्टीला कट करून घेऊ. तर बघा आता आपली क्रॉसपट्टी तयार झालेली आहे. पूर्ण पार्ट आपले कट झालेले आहेत. आता जे उरलेला कापड आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकता तुम्ही आपली क्रॉसपट्टी जी आहे अगदी व्यवस्थित आपली तयार झालेली आहे. आणि ज्या उरलेल्या कापडमध्ये आपण पायपिंग पट्ट्या, कमरपट्ट्या आणि काचपट्टी, हुकपट्टी एक सगळं काढून घ्यायचं आहे. आता मागच्या भागाचा आपण गळा कट करून घ्यायचा आहे. इथं जे आहे आपण खालच्या साईडनं इथं ब्लाऊजची गळ्याची उंची मोजून घ्यायची आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच घ्यायचा आहे. तर बघा अर्धा इंच घेतलेला आहे आणि इथं घेत आहोत आपण 2.5 इंच आणि इथं घेत आहोत आपण 2 इंच. तर बघा इथं 2 इंच घेतलं, खालच्या साईडनं 2.5 इंच घेतलं आणि सीधी लाईन आपल्याला बघा गळ्याला मिळवून घ्यायची आहे. तर बघा हा झाला आपला गळा. आता आपण ह्या गळ्याचा चौकोनी गळाच बनवणार आहोत. तर आता इथून आपण पूर्ण 7.25 इंच घेतलेला आहे. 1.5 इंच सिलाई मार्जिंग, 1 इंच टक्स, 1.5 इंच सिलाई मार्जिंग आणि टेपचा हाफ केलं. आणि बघा इथून आपण जे आहे टक्स लावणार आहोत. 4 इंच 4.5 इंच टक्स लावू शकतो. आणि इथं जो आहे थोडा भाग आपल्याला क्रॉसमध्ये जे आहे कट करून घ्यायचा आहे. तर बघा इथून जो आहे आपल्याला कट करून घ्यायचा आणि इथं टक्स लावण्यास आपल्याला छोटीशी कट लावून घ्यायची आहे. तर बघा आपला बॅक पार्ट जो आहे आपला तयार झालेला आहे, अगदी मागचा भाग. तर पूर्ण ब्लाऊजची जी आहे आपली आज कटिंग झालेली आहे. तर बघा पूर्ण ब्लाऊज जे आपण कट करून घेतलेला आहे. तो फ्रेंड्स कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट